नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या साताऱ्याची सून वैष्णवी या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मी आज मॉर्निंग डेली रुटीन ब्लॉग बनवणार आहे। त्यासाठी मी आज 6:15 वाजता उठले। एरवी तर मी 5:30 वाजेपर्यंत उठत असते, पण मला असं कधी काय ब्लॉग बनवायचं असेल किंवा काही काम असेल ना, तर मला नेहमी जाग उशिराच येते। हे माझ्यासोबत नेहमी होतं आणि आजही तेच झालं। मी एरवी 5:30 पर्यंत उठत असते, आज मला 6:15 वाजता जाग आली। आणि ब्लॉग बनवायचं म्हटलं की थोडं लवकर उठावं, कारण कॅमेरा शूटसाठी कॅमेरा सेटअप करावा लागतो, व्यवस्थित लाईट येते की नाही ते सगळं बघावं लागतं। त्यासाठी म्हटलं लवकर उठेन, तर लवकर कुठे उशीरच झाला शेवटी। माझ्यासोबत तर नेहमी हेच होत असतं, त्यात जाऊ दे। मी एक साईडला आता भाजी ठेवली आहे। रात्री मी वाटाणे भिजत घातले होते, ते कुकरला लावलेत, कारण पटकन शिजेल आणि लवकर भाजी होईल म्हणून मी कुकरला शिजत घातले। आणि त्यानंतर एक साईडला पीठ मळून घेतलं। पीठ मळून झालं त्यानंतर मग मी आपला ओटा वगैरे साफ करून घेतलं फटाफट। आणि एक साईडला मिस्टरांना पाणी तापत ठेवलं आहे, त्या साईडला भाजीची तयारी करते मी आता। एका साईडने पटकन मस्त कांदा चिरून घेतला आहे आणि मी ओट्यावर कांदा वगैरे चिरते, कारण मी सारखा ओटा साफच करत असते, त्यामुळे माझा ओटा स्वच्छ असतो, सारखा दूध पुसत असते। आणि असं साईड बाय साईड मी सगळा कचरा पण साफ करत असते, कारण नंतर मग तो पसारा एवढा होतो ना की मग तो आवरायला भरपूर वेळ जातो। त्यानंतर मी आपली सिंपल अशी भाजी बनवलेली आहे। तेल टाकलं आहे, राई टाकलं आहे, कांदा, टॅमॅटो आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि मसाला, हळद, मीठ टाकून ते शिजलेले वाटाणे आणि वाटाण्यांचं पाणी तेच टाकून त्याच्यामध्ये शिजवली ती भाजी। पटकन होते, कारण ऑलरेडी वाटाणे आपण कुकरला लावले होते, त्यामुळे ते वाटाणे चांगले मस्तपैकी शिजलेले आहेत। आता मी ते दुसऱ्या साईडला ठेवते आणि चपात्यांची तयारी करायला घेते। पीठ पटकन मळलं होतं, ते मळलेल्या पिठाचे गोळे करून घेते, म्हणजे चपात्या करायला मला सोप्या पडतात। पटकन गोळा घेतला आणि आपल्या लाटायला घेतलं की फटाफट होतं। इथे मी पिठामध्ये असं तेल लावून असं मस्तपैकी छानपैकी त्याला असं लाटून घेते, कारण मला एवढ्या काही फारशा चपात्या येत नाहीत, पण आता व्यवस्थित बनवायला शिकले। पहिल्यापेक्षा तरी थोडं बऱ्यापैकी बनवायला लागले मी। पहिले खूपच विचित्र चपात्या बनायच्या माझ्या, की कोणी खाणारच नाही। इथे मस्त गार वारा येत होता सकाळ सकाळचा, असं वाटत होतं खिडकीतनं हलूच नाही, पण काय करणार, डब्बा तर बनवायचा आहे ना। खिडकीतली हवा घेत राहिले तर डब्बा नाही बनणार माझा। इथे मी चपात्या थोड्या जास्तीच्याच बनवत असते, सकाळच्या टायमामध्ये एकदाच बनवते, कारण मग कसं होतं सकाळी आम्हाला नाश्त्याला पण होतात दोघांना आणि ह्यांना टिफिनला पण देते, आणि मी दुपारी तेच खात असते चपात्या, म्हणजे दोघांचंही काम होऊन जातं। आता दोघंच आहोत म्हटल्यावर डबल परत माझ्यासाठी स्पेशली मला बनवायला इतका कंटाळा येतो ना, मी खूप कंटाळा करते। आणि इथे मस्त पाणी तापलं आहे, उकळायला मिस्टरांना उठवलं, म्हटलं उठा उठा सकाळ झाली आहे। इथे सकाळी शाळेतली पोरं शाळेत जातात, ते आठवण आली मला पटकन, की मी पण लहानपणी अशी मस्त शाळेमध्ये जायची, काही काम नसायचं, उठायचं, आपलं खायचं, डबा घेऊन जायचं आणि घरी यायचं, आराम करायचं। आणि आता तेव्हा आपली आई अशी काम करत राहायची आणि आपण आता स्वतःच परत हे असं काम करतो आहे, म्हणजे किती तिची धावपळ होत असेल असं मला वाटायला लागलं। म्हणून आता इथे माझा डब्बा तयार झाला मिस्टरांचा आणि मी पटापट भांडी घासून घेतली आहेत। भांडी माझी काही फारशी नसतात, भाजीची आणि नाश्त्याची ती सगळी मिळून एकत्रच घासत असते, सारखं घासण्यापेक्षा। आणि ते माझी कढई इतकी कळकट्ट झाली आहे ना, मग त्या कढईचं काय करू मला तुम्ही सांगा। मी त्या कढई कशी साफ करू मला हेच कळत नाही, निघतच नाही आहे, ती एकदम काळी झाली आहे, साईडने तेलाचे डाग आहेत ते निघेना झाले। आणि ते तवा पण माझा खूप खराब झाला होता, कारण मी मध्यंतरी तवा साफ करायला इतका कंटाळा केला आहे ना, की मी फक्त त्याला वरच्यावर आपलं घासून काढायची, त्याच्यातले पूर्ण असा राब बसलेला असायचा तो काढायचीच नाही, इतका कंटाळा करत होती। आणि तो आता इतका कळकटला आहे ना माझा तवा, त्यामुळे मी कसाबसा घासून काढला आहे त्या तव्याला, पण तो काय एवढा फारसा निघाला नाही आहे, तरी पण निघाला आहे बऱ्यापैकी। त्या कळकटल्यापेक्षा तर चांगलाच आहे असं, तरी पण मी आता मग सगळं बेसिंग धुवून घेतला, मस्त साफ करून घेतला। त्याच्यानंतर मग जी पण भांडी होती घासलेली ती निथळली आहेत थोडीशी, मग नंतर त्यांना ह्याच्यामध्ये मांडणीमध्ये लावलेत। तरी पण माझं झाले, तरी पण मी गॅसची शेगडी परत पुसते, परत ओल्या कपड्यांनी पुसून झाली की मग नंतर मी परत ती सुक्या कपड्यांनी पण पुसायला घेईल। आता सुक्या कपड्यांनी इथं वायपरने पाणी काढून झालं, आता परत घेतला सुका कपडा, परत माझं शेगडी पुसली, किचन ओटा पुसला आणि असा माझा किचन ओटा एकदम क्लीन झाला। आणि आता हॉलमध्ये फटाफट कचरा काढून घेतला
बरोबर किचनचा पण काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग लादी पुसून घेतली, हॉलची लादी पुसून घेतली आणि मग तशीच किचनची देखील लादी पुसून घेतली. पण ते मी शूट नाही केलं आहे आणि असं मस्तपैकी माझा हॉल स्वच्छ झाला आहे. आणि मग इथे मी आंघोळ करून आले. आंघोळ करून झाल्यावरती कपडे वगैरे पण धुतले तसेच आणि कपडे वाळत घालते आता. इथे मी मोबाईल ठेवल्यावर मला भीती वाटत होती मोबाईल माझा पडत नाही ना. त्यानंतर मग मस्त माझा कपडे वगैरे वाळत घेऊन झाल्यावरती मी चहा घेतला. चहा पिऊन जरा रिलॅक्स झाले. त्याच्यानंतर असं दुपारचे वाजले 2 आणि म्हटलं आता आपण जेवण करावं. एरवी तर मी लवकर जेवत असते, पण आज थोडंसं लेट झाला मला, कारण मी एडिटिंग करत पण बसले होते. आणि त्याच्यानंतर जेवून घेतलं आणि कपड्यांची इस्त्री घालून घेतली, इस्त्री करायला घेतली आहे. आणि इथे काय झालं माहिती आहे का, मी इस्त्री करायला कपडे घेतले. एरवी एवढे कपडे नसतात, आता 2-3 जोड साठले होते. मी तसं तुम्हाला मगाशीच बोलले, मी कंटाळा खूप केला आणि त्या कंटाळा करण्यामुळे माझं एवढं काम पेंडिंग राहिलं आहे ना, की मी असं 3-4 जोडं माझे असेच राहिले कपडे इस्त्री करायचे. मग ते मी इस्त्री पटापट करून घेतले. ह्यांचे ऑफिसला जायचे आणि अशा प्रकारे माझं पूर्ण काम झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. पुन्हा भेटूया आपण एक नवीन ब्लॉगसोबत.